चित्रकूट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vedula. Happy birthday to you. समर्थ महाराज Every single day, I'm gonna make something great. That's my way. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायला हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. आणि येस, आज आहे माझा वाढदिवस. स्पेशल याकरता आहे कारण की फॅमिली सोबत सेलिब्रेट करते. ह्यावेळी सगळे मेंबर्स आहेत सोबत आणि आय एम सो एक्सायटेड. आज आम्ही खूप सुंदर ठिकाणी आलोय, आळंदीत आलोय, जिथे आहे आपल्या शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर. खूप सुंदर असं हे देवस्थान आहे. भावाने अचानक सकाळी सुचवलं की आपण वाढदिवस कुठे सेलिब्रेट करायचा. तो मी विचार केला की देवदर्शनानेच आपला आजचा वाढदिवस साजरा करूया. सो आज आम्ही सगळे इथे आलोय. आय एम सो एक्सायटेड. बाहेरून येताच इतकं सुंदर वातावरण वाटत होतं. सो आपण आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे आत येताच आम्हाला इतकं सुंदर वाटलं. सगळीकडे स्वच्छता होती. मनाला खूप प्रसन्न आणि समाधान देणारं वातावरण होतं. अर्थातच पावसाळासुद्धा होता. ऊन नसल्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं. आणि इथलं देऊळ, इथलं हे मंदिर इतकं अप्रतिम आहे. तुम्ही जर पुण्याच्या आजूबाजूला कुठल्या परिसरात राहत असाल तर इथे नक्की या. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे इथल्या प्रत्येक भक्त निवासाला संतांचं नाव दिलं आहे. आणि ही संपूर्ण मंदिराकडे जाणारी जी पायवाट आहे इतकी अप्रतिम आहे ना की आपोआप आपल्याला मनाला एक शांती मिळते. आत्ता आम्हाला शेगावला इतक्या लांब जाणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे इथे आम्हाला गजानन महाराजांचं दर्शन होतं आहे. ही खूप मनाला आनंद देणारी गोष्ट वाटत होती. आणि यापेक्षा जास्त छान असा वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणं शक्य नाही असं मला वाटलं. फॅमिलीसोबत देवाच्या दर्शनासाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलो होतो. छान आहे ना देऊळ? मस्त आहे परिसर. खूप छान बर्थडे सेलिब्रेट होतोय माझा या वातावरणात.
सुंदर दर्शन झालं. इतकं सुंदर वातावरण आहे, खूप स्वच्छ, खूप शांत, मस्त वाटलं. आणि येस, वाढदिवस इतका सुंदर साजरा झाला आज. भारीच. दर्शन घेतल्यानंतर आपण आता इथे जेवायला आलो आहे. इथे मंदिरापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर अन्नपूर्णा हॉटेल अन्नपूर्णा म्हणून रेस्टॉरंट होतं. आम्ही तिथे जेवणाकरता आलो आहे. इथे जेवण झाल्यावर आळंदीला संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घेण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. सो आपण आता आधी जेवण करू आणि मग तिकडे जाऊ. आणि आता आम्ही आलोय आळंदीला दर्शनाला. समाधी मठाचं दर्शन घेऊया आणि मग परत पुण्याला जाणार. पाऊस सुरू झालाय बट येस, खूप छान वाटतंय वातावरण आणि खूप प्रसन्न वाटतंय ऑफकोर्स. आम्ही आलो इकडे. अशा प्रकारे आज वाढदिवसाच्या दिवशी मी इतकं सुंदर गजानन महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेतलं. नंतर अचानक खूप जोरात पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्हाला थांबता आलं नाही आणि आम्ही परत पुण्याकडे यायला निघालो. बट येस, असा माझा वाढदिवस खूप सुंदर पद्धतीने साजरा झाला. Every single day